नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे दार उघड ना ग आई. कथेचे लेखक आहेत नारायण धारप. कथेला आता सुरुवात करू. सातारच्या रस्त्यावर आमची एसटी नादुरुस्त झाली होती. पाठीमागच्या गाडीची वाट पाहत आम्ही एका झाडाखाली बसलो होतो. नाना विषयांवर आमचं संभाषण वळता वळता काही अद्भुत गोष्टींवर आलं आणि आमच्यातील एकाने पुढील गोष्ट सांगितली. मी त्या साली रेल्वेतून रिटायर झालो होतो. नोकरीत असताना मुलांच्या शिक्षणाकडे फार दुर्लक्ष झालं होतं. आता त्याची उणीव भरून काढावी अशा हेतूने एखाद्या मोठ्या शहरात घर घेण्याचा मी विचार केला. त्यावेळी माझे मेहुणे होते. त्यांच्या माहितीत माझ्याजोगं एक घर होतं. ते त्यांनी आम्हा सुचवलं. एकच थोडीशी अडचण होती. घर अगदी मध्यभागी नव्हतं, पण तिथून गावात नवी बस चालू होणार होती आणि बाकी घर सर्व दृष्टींनी योग्य वाटलं म्हणून आम्ही ते घर घेतलं. आम्ही त्या घरात राहायला गेलो तेव्हा उन्हाळा संपत आला होता. मुलांच्या शाळा सुरू व्हायला 1-2 आठवडे होते. त्यामुळे सगळा जम व्यवस्थित बसला. त्यावेळी मोहन 10-11 वर्षांचा होता आणि शकू 2 वर्षांनी लहान असेल. शाळेत ने-आण करण्यासाठी त्या वर्षीपासूनच आम्ही तिच्यासाठी एक मोटार ठेवली होती. त्यामुळे तिचा जाण्या येण्याचा प्रश्न सुटला होता. मोहनसाठी एक लहान सायकल घेतली होती. त्यामुळे तोही एकदम खुश झाला होता. मला बागेचा थोडा नाद आहे, त्यामुळे माझाही वेळ चांगला जाऊ लागला. 2-3 महिन्यात आम्ही नव्या वातावरणात अगदी रुळून गेलो होतो. नव्या घरात दिवाळीही चांगली साजरी झाली होती. त्यानंतर शाळा सुरू झाल्या तेव्हा ह्या गोष्टीला आरंभ झाला. आसपासच्या वाटा चांगल्या माहीत झाल्यावर मोहन मधल्या एका वाटेने शाळेत जात असे. त्या वाटेवर बरीच झाडं होती आणि मध्येच एक पडकं घर होतं. घर कसलं, विटा चुन्याचा ढिगाराच. त्यातील फक्त एक भिंत उभी होती. त्या भिंतीत एक दाराची चौकट शिल्लक होती. भिंतीच्या दोन्ही बाजूस गवत आणि झुडपं वाढली होती. त्या जंगलवजा झाडीत माणसाच्या वस्तीचा तो अवशेष किती उदासवाणा वाटत असे. हिवाळ्याचे दिवस होते, त्यामुळे मुले शाळेतून घरी येत तेव्हा अंधार पडलेला असे. त्या दिवशी मी काही कारणानं घरीच होतो. मी खिडकीतून बाहेर पाहत उभा होतो. तोच मला समोरच्या वाटेने मोहन घरी येताना दिसला. किती जोरात दामटत होता सायकल तो. घरी येताच मी त्याच्याशी या बाबतीत बोलायचं ठरवलं, पण माझे सारे विचार मनातल्या मनातच राहिले. तो सायकलवरून उतरला आणि धावत धावत माझ्या खोलीत आला. त्याचा चेहरा अगदी कावरा बावरा आणि घामाघूम झाला होता. माझ्याजवळ येऊन तो मोठमोठ्याने धापा टाकत उभा राहिला. मी साहजिकच त्याला विचारलं, काय रे झालं मोहन? आप्पा, त्या पडक्या घरापाशी की नाही काहीतरी आहे, मोहन म्हणाला. त्यावेळी सुद्धा मला त्याचा काहीतरी हा प्रयोग जरा चमत्कारिक वाटला. काहीतरी म्हणजे काय रे? वाघ की लांडगा? मी विचारलं. कोणीतरी रडत होतं आप्पा तिथे, मोहन म्हणाला. आता आमच्या घरापासून ते मेन रोडपर्यंत वाटेत कोणतीच वस्ती नव्हती. तेव्हा मला थोडं नवल वाटलं. कोण होतं ते, पाहिलंस का तू मग? मी विचारलं. नाही आप्पा, पण की नाही लहान मुलासारखा आवाज येत होता, मोहन म्हणाला. मला हे सांगताना त्याचा चेहरा मोठा विलक्षण झाला होता. मला वाटलं की हा आता रडणार. जात्याच मोहन मोठा हळवा होता. कोणाला काही वेदना होत असलेल्या त्याला पाहवत नसत. एखादं चिमणीचं पिल्लू जरी आईसाठी चिवचिव करू लागलं तरी त्याला अगदी गहिवरून यायचं. त्यामुळे वाटेत ऐकलेल्या या आवाजामुळे त्याच्यावर परिणाम झाला तर काही नवल नव्हतं. असेल कोणाचं तरी चुकलेलं मूल असे म्हणून मी त्याचे त्या वेळेपुरतं समाधान केलं. पण तेवढ्यानं काही हे प्रकरण थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी मी कुठेतरी गेलो होतो. 7-7:30च्या सुमाराला घरी परत आलो.
तेव्हा घरात धावपळ चालू असलेली दिसली. सुशिला म्हणजेच माझी पत्नी मी घरात येताच म्हणाली, "कुठे गेला होता तितका वेळ तुम्ही? मला तर वेड लागायची पाळी आलीये." "हो हो, पण झालं तरी काय एवढं?" मी विचारलं. "काय झालं काय? हा मोहन पहा, तापानं फणफणून पडलाय. शाळेतून आल्यापासून नुसता जप लावलाय तुमच्या नावाचा," सुशिला म्हणाली. जरा धडधडत्या काळजाने मी मधल्या घरात गेलो. कॉटवर मोहन निपचित पडला होता. त्याच्या कपाळावर पट्टी होती. खोलीत कोलम वॉटरचा वास दरवळत होता. घर मला एकदम सुनं सुनं वाटू लागलं. माझ्या एकुलत्या एक मुलावर माझं जीवापाड प्रेम होतं. त्याला काही होताच माझा जीव कासावीस होई. मी खुर्ची घेऊन त्याच्या कॉटजवळ बसलो. त्याचं कपाळ गरम झालं होतं. तोंड सुद्धा किती सुकून गेलं होतं. मी जवळ बसल्यावर थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, "आप्पा." "हो बाळ, मी आलोय हं आता," मी म्हणालो. "आप्पा, त्या घरापाशी एक लहान मूल आहे," मोहन म्हणाला. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्याला गप्प बसण्यास सांगू लागलो. "मोहन, आता त्याचा विचारच नाही करायचा. तू बरा झालास म्हणजे मी पाहीन त्याचं काय ते. तुला लवकर बरं व्हायचंय ना," मी म्हणालो. पण माझ्या बोलण्याकडे त्याचं लक्ष कुठे होतं? तो त्याच्याच तंद्रीत होता. "आप्पा, ते सारखं आपल्या आईस हाक मारत होतं. सारखं म्हणत होतं, 'आई, दार उघड ना ग. आई, मी आलोय. दार उघड ना ग आई.' आप्पा, तुम्ही पहा ना ते कोण आहे. मला सारखं त्याचं रडणं ऐकू येतं," मोहन म्हणाला. हे सांगता सांगता त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. तेवढ्या भावना वेगाने सुद्धा त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. अशा प्रकारच्या त्याच्या तापावर अनिष्ट परिणाम होईल हे मनात आणून त्याच्या समाधानासाठी म्हणून मी म्हटलं, "मी पाहीन हा मोहन काय आहे तिथे ते. मग तर झालं की नाही?" "आज रात्री पाहणार ना?" मोहनने विचारलं. "हो, आज रात्रीच पाहणार," मी म्हणालो. लहान मुलांचा विश्वास किती चटकन बसतो, पण तो टिकवण्यासाठी कायम परिश्रम करत राहावे लागतात. मी दुसऱ्या कोणाला दिलेला शब्द सहज मोडला असता, पण त्या रात्री जर मी प्रत्यक्ष गेलो नसतो तर दुसऱ्या दिवशी मोहनच्या नजरेला नजर देणं मला अशक्य झालं असतं. आणि म्हणून रात्री 10:30च्या सुमारास मी एक मोठा टॉर्च आणि काठी घेऊन त्या थंडीत बाहेर पडलो. त्या घरापाशी आलो तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. रात्रीच्या अर्धवट प्रकाशात त्या दृश्यात एक भयानपणा आला होता. आपल्याला काही दिसेल अशी माझी अपेक्षा नव्हती, पण तरी सुद्धा मनाला एक प्रकारचा अस्वस्थपणा वाटू लागला होता. मी टॉर्चचा प्रकाश त्या भिंतींवरून आणि चौकटीवरून फिरवला. एकेकाळी माणसांनी गजबजलेल्या त्या जागेच्या ओसाड निर्जीवपणाने मन विषण्ण झालं. दूरवरच्या झाडीतून रातकिड्यांचे आवाज ऐकू येत होते. माझ्या जवळपास मात्र अगदी शांत होतं. मी त्या चौकटीतून आत गेलो. आत बाहेर या शब्दांना तिथे अर्थ नव्हता, कारण दोन्हीकडून उजाड होतं. मी त्या भिंतीस चक्कर मारून पुन्हा रस्त्याजवळ आलो. काही अनपेक्षित घडणार नाही याची जरी मला खात्री होती, तरी तसं न घडल्यामुळे मला जास्त सुटल्यासारखं वाटलं. मी टॉर्च मालवून वाटेला लागण्याच्या विचारात होतो आणि त्याच क्षणी मला माझ्या पाठीमागे एक दीर्घ सुस्कारा ऐकू आला. त्या आवाजानं एखादा स्फोट झाल्यासारखा मी दचकलो आणि मी टॉर्चचा प्रकाश सर्व बाजूंना फिरवला, पण मला काही दिसलं नाही. आणि पुन्हा माझ्या अगदी जवळून तो दीर्घ निश्वास परत मला ऐकू आला. मी 2 पावलं मागे सरलो, पण माझा टॉर्च मला काहीच दाखवू शकत नव्हता. आणि तेवढ्यात ती विलक्षण शांतता 2 शब्दांनी मोडली. "ए आई ग." ते शब्द लहानशा मुलाचे होते. त्यातील अर्जव, त्यातील निराशा ही माझ्या मनाला कशी कापीत गेली. टॉर्चनं काही दिसत नव्हतं हे माहीत असून सुद्धा वेड्यासारखा मी टॉर्च गरा फिरवत होतो. पण त्या लहान कंठातून पुन्हा शब्द येत होते, "ए आई ग, मी आलोय. दार उघड ना ग आई." पुन्हा पुन्हा तीच विनवणी. एखादे वेळी आवाज अगदी बारीक होई,
मग हुंदक्यांमागून हुंदके येत आणि मग पुन्हा तेच शब्द. कधी कधी बोलणारी व्यक्ती दारासमोर येरझारा घालीत असल्यासारखी वाटे, कधी दारापाशी बसून बोलल्यासारखी वाटे, पण शब्द तेच. आई ग, ए आई, दार उघड ना मला, मी आलोय. मी दिग्मूढ होऊन उभा होतो. माझ्या मनातील भीती अनुकंपेच्या लाटेत केव्हाच विरघळून गेली होती. माझा जीव त्या शब्दांनी कसा होरपळून निघत होता. कोणता लहानगा जीव या असह्य वेदना चक्रात सापडला होता. कोणी या कोवळ्या जीवास दाराबाहेर ठेवलं होतं आणि आता त्याला हवं ते दार स्थलकालाने बद्ध अशा जगात नव्हतं. हा प्रकार सुमारे 15 मिनिटं चालू होता आणि मग निराशेच्या एका आर्त हाकेत तो आवाज थांबला. धडधडत्या काळजाने मी त्या आवाजाची प्रतीक्षा करत राहिलो, पण सगळीकडे एकदम शांतता पसरली होती. मी घरी परतलो तेव्हा माझ्या मनात कोलाहल चालू होता. त्या तळमळणाऱ्या जीवास मी काय मदत करू शकणार? मी घरी येताच सुशीलेने मी इतका वेळ कुठे गेलो होतो ते विचारलं. तिला काही सांगावं की नाही हा मला प्रश्नच पडला होता. तिच्या मनावर या गोष्टीचा काय परिणाम होईल याची मला मुळीच कल्पना नव्हती. उद्या सांगेन एवढंच मी तिला आश्वासन दिलं. पण त्या रात्री आम्ही आळीपाळीने मोहनजवळ बसण्यातच वेळ काढला. डॉक्टर येऊन गेले होते. कसून तपासणी करूनही त्यांना तापाचं लक्षण काही कळलं नव्हतं. मी दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायचं ठरवलं. रात्री मोहनला स्वस्थ झोप लागलीच नव्हती. तो थोडा गुंगीतच होता. मग पहाटेच्या गारव्याने त्याचा ताप जरा उतरला होता. त्याला झोप लागली. सकाळी त्याच्या खोलीत मी एकटाच आहे असं पाहून त्यानं मला तो अपेक्षित प्रश्न विचारला. आप्पा, गेला होता तुम्ही? मी मानेनेच होय म्हणून खुणावलं. मग तुम्हाला काही ऐकायला आलं? मोहनने विचारलं. त्यावरही मी मानेनेच हो म्हटलं. सुदैवाने तेवढ्यात डॉक्टर आल्यामुळे तो विषय काहीसा थांबला. कारण मोहनने पुढे विचारलं असतं तर काय उत्तर द्यावं याची मला पंचाईत आली असती. त्याला पाहून डॉक्टर बाहेर येताच मी त्यांच्याबरोबर अंगणात आलो आणि त्यांना प्रथम मोहनची हकीकत सांगितली. त्यानंतर त्याने माझ्यापाशी काय हट्ट धरला होता तोही सांगितला. त्यावर डॉक्टर म्हणाले, मग हो म्हटलत ना तुम्ही? अशावेळी त्याच्या जरा मनाप्रमाणे घ्यायचं असतं. मी हो तर म्हणालोच, पण त्या रात्री म्हणजे काल तिथे गेलो सुद्धा होतो मी म्हणालो. मला वाटतं हे त्यांना अनपेक्षित होतं. त्यांना काही बोलायची संधी न देता मी माझं बोलणं पुढे चालू ठेवलं आणि मला आलेला अनुभव त्यांना सांगितला. पण असं कसं शक्य आहे आप्पा? एखाद्या लहान मुलाचा असल्या गोष्टीवर विश्वास बसणं निराळं आणि आपल्यासारख्या मोठ्या माणसांची गोष्ट वेगळी, डॉक्टर म्हणाले. पण डॉक्टर, जी गोष्ट मी प्रत्यक्षात ऐकली त्यावर विश्वास कसा नाही बसणार? मी म्हणालो. आप्पा, आपली इंद्रिये पुष्कळ वेळा आपल्याला फसवतात. कोणी बोललं नसताना आपल्याला पुष्कळ वेळा स्पष्ट नावानं हाक मारलेली ऐकू येते. आपले डोळे सुद्धा खूप वेळा असे फसवतात, डॉक्टर म्हणाले. पण डॉक्टर, एखाद वेळेची गोष्ट निराळी. सतत 15-20 मिनिटं असा भास होत राहणं कितपत शक्य आहे? मी खोटं बोलतोय असं तर नाही ना वाटत तुम्हाला? मी म्हणालो. मला यावर एकच उपाय दिसतो. मी आज संध्याकाळी मोहनला पाहायला येईन. जरा उशिरानेच येईन. मग पाहू आपण, डॉक्टर म्हणाले. मग असं करा ना, सगळ्या व्हिजिट्स आटपून जेवायलाच या ना इकडे, मी म्हणालो. आमच्या चांगल्या दृढ मैत्रीमुळे मी त्यांना हे निमंत्रण सहज देऊ शकलो. जरा हो नाही करून ते कबूल झाले. वरील हकीकत कळल्यावर अर्थात त्यांनी मोहनला पुन्हा तपासलं आणि त्याच्या औषधात फरक केला. संध्याकाळसाठी त्याला झोपेचं औषध दिलं. रात्री 10ला आमचं जेवण आटोपलं. डॉक्टर घरी आलेले पाहून सुशीलेला जरा नवलच वाटलं. पण महिन्यातून एखाद वेळी ते येत असल्याने ती काही बोलली नाही. सुमारे 11:30च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. खोलीच्या उभेच्या बाहेर येताच थंडीने आम्ही गारठून गेलो. ऊब येण्यासाठी आम्ही झपाझप चालू लागलो. बरोबर आम्ही 2 मोठे दिवे घेतले होते. तरी सुद्धा आमच्या आसपास 10-12 फुटांवर गडद काळोखी रात्र पसरली होती. आम्ही त्या भिंतीपाशी पोचलो
तेव्हा 12चा सुमार झाला होता. दिवा घेऊन डॉक्टरांनी भिंतीच्या पुढे मागे आजूबाजूला अगदी निरखून पाहिलं. गवत झुडपाशिवाय आसपास काही नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी त्या चौकटीच्या दोन्ही बाजूला 2 दिवे ठेवले. त्यामुळे त्या भिंतींच्या दोन्ही बाजूस लख्ख प्रकाश पडला होता. भिंतींभोवती पुन्हा एक चक्कर मारून मग ते माझ्याजवळ येऊन उभे राहिले आणि त्यांनी खिशातून सिगरेट काढली, पण ती सिगरेट पेटलीच नाही. त्यांच्या हातात काडी जळत असतानाच एकदम दारापासून "आई ग" असा आवाज आला. मी जरी अपेक्षा करत होतो तरी तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर एकदम शहारा आला. डॉक्टरांनी सिगरेट पेटवण्यासाठी काडी हाताच्या आडोशात धरली होती. त्यामुळे त्यांच्या तोंडावरचे एकदम बदललेले भाव मला स्पष्ट दिसले. हातातील काडी तशीच टाकून ते दाराकडे गेले, पण त्यांना काही दिसलं नाही. पण कालप्रमाणेच तो आवाज दिनवाण्या सुरात आईची आळवणी करीत राहिला. मध्येच एकदा डॉक्टरांनी मोठ्यानं विचारलं, "कोण आहे तिथे?" पण त्या व्यक्तीला जणू काही आम्ही, आमचे दिवे, आमचा आवाज, आमची सृष्टीही भासू शकत नव्हती. त्याचं हाक मारणं तसंच चालू होतं. मध्येच एकदा कोणीतरी दारावर थापाबुक्क्या मारल्यासारखा आवाज आला. मला आता ते शब्द ऐकवनासे झाले होते. जवळजवळ कालच्या सुमारास तो प्रकार थांबला. मी डॉक्टरांना त्यांचा आता तरी विश्वास बसला का म्हणून विचारायची जरूरच उरली नव्हती. त्यांचा चेहराच ते सांगत होता. आम्ही घरी आलो तेव्हा 12:30 वाजून गेले होते. सुशीला जागीच होती, पण डॉक्टरांनी त्या गोष्टीची कुणाजवळही वाच्यता न करण्याविषयी बजावून ठेवलं होतं. पण तिने फारच हट्ट धरल्यामुळे मी तिला सारी हकीकत सांगितली. सुशीला माझ्या पाठीस लागली आणि तिला भीती वाटेल ही माझी कल्पना फोल ठरली. नुसतं ऐकूनच तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्यावर ती जे म्हणाली त्याने तर मी सर्द झालो. "मला घेऊन चला उद्या रात्री तिथे," सुशीला म्हणाली. "म्हणजे हे काय भलतंच बोलतेस? तू कशी येणार मध्यरात्री?" मी म्हणालो. "मोहनसाठी मी वाटेल तिथे जायला तयार आहे. खरंच उद्या येते मी," सुशीला म्हणाली. दुसऱ्या दिवशीही मोहनच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा नव्हती. मी त्याच्याशी या विषयावर जरी बोलायचं टाळलं तरी त्याच्या डोळ्यात तो मूक प्रश्न मला दिसतच होता. डॉक्टर जाताना म्हणाले होते, "काही उलगडत नाही बुवा कालचा प्रकार आप्पा." माझी कल्पना आहे डॉक्टर की आपल्याला जे ऐकू आलं तो प्रकार तिथे पूर्वी कधीतरी घडलाय. माणसाच्या भावना इतक्या पराकोटीला पोचल्या की त्याचा आसपासच्या सृष्टीवर काहीतरी ठसा राहत असला पाहिजे, मी म्हणालो. पण आम्ही ही चर्चा केली तरी त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही. सुशीलेच्या जाण्यासंबंधी डॉक्टरांनीही प्रथम हरकत घेतली, पण नंतर तिचा आग्रह पाहून ते म्हणाले, "घेऊन जा आप्पा बहिणींना. तिथे आपल्याला धोका आहे असं काहीच दिसत नाही." आणि त्या रात्री मोहनचा जरा डोळा लागल्यावर आम्ही तिघे त्या घरापाशी आलो. मला जेव्हा तो आवाज परत ऐकू आला तेव्हा मला एक अशी कल्पना आली की रोज आपण तेच शब्द अगदी तसंच ऐकतोय. त्या शब्दात, रडण्यात, हुंदक्यात एक प्रकारची यांत्रिक पुनरावृत्ती होती, जणू काही एखाद्या फोनोग्राफच्या तबकडीसारखी. का कुणास ठाऊक, पण या कल्पनेने तर मला त्या लहानग्या जीवाच्या यातना फारच असहनीय वाटू लागल्या. पण वास्तविक पाहता हे नैसर्गिक होतं. माझ्या कल्पनेप्रमाणे जर पूर्वी घडलेल्या प्रसंगाचा हा निर्जीव सृष्टीवरचा ठसा असेल तर त्यात एक प्रकारची यांत्रिक निर्जीव पुनरावृत्ती येणं अपरिहार्य होतं. पण माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला एवढं खरं. पण आज निराळच घडत होतं. दाराच्या चौकटीच्या आत 1-2 यार्डावर सुशीला माझ्याजवळ उभी होती. तो आवाज ऐकताच प्रथम ती एकदम दचकली आणि मग स्तब्ध होऊन ऐकू लागली. पण जराशाने तिला ते ऐकवेना. ती एकदम खाली बसली आणि त्या मोकळ्या चौकटीकडे दोन्ही हात करून कातर आवाजात ती म्हणाली, "ये रे माझ्या राजा, ये ना रे माझ्याकडे. तुला कोण बरं बाहेर ठेवतं? ये ना रे माझ्याजवळ. हे बघ, दार सताड उघडय." बाहेरून येणारा हुंदक्यांचा आवाज एकदम थांबला. मी थरथरत्या काळजानं त्या दृश्याकडे पाहत होतो.
त्या पलीकडच्या सृष्टीत सुशिलेची मातृप्रेमाने ओथंबलेली हाक पोचली असेल का? पुन्हा ती म्हणाली, ये रे माझ्या लाडक्या. आणि नंतर दारातून काहीतरी आत येतंय असा भास आम्हाला इतका विलक्षण जोराने झाला की मी 2 पावलं पुढे घेतली. त्याच क्षणी सुशिलाचे दोन्ही हात तिच्या छातीजवळ आले आणि सर्वत्र शांतता पसरून पुन्हा त्या शांततेचा भंग कोणीही केला नाही. मी सुशिलेकडे पाहत होतो. तिचे डोळे मिटलेले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकत होतं. त्यावेळी तिला काय अनुभव आला हे मी अनेकदा विचारून सुद्धा तिने मला उत्तर दिलं नाही. मोहनच्या प्रकृतीला त्या रात्रीपासून आराम पडला. 1-2 दिवसांनंतर आम्ही एकत्र जमलो असता डॉक्टर म्हणाले, आप्पा, तिथे कोण राहत होतं याचा मी खूप तपास केला, पण काही पत्ता लागत नाही. त्यामुळे या प्रसंगाचा खरा शेवट झाल्यासारखा वाटत नाही. यावर सुशिला नेहमीपेक्षा अधिक जोर देऊन म्हणाली, तुम्ही पुरुष असेच. नावं गावं कळल्याने तुम्हास अधिक माहिती का होणार आहे? किती वर्ष बापडा आईसाठी तिथे तळमळत होता देव जाणे. तो सुटला ना त्याच्या यातनातून. ही गोष्ट खरी होती. त्या दिवसांनंतर कोणालाही त्या घरापाशी काहीही ऐकू आलं नाही. मित्रांनो, ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.